नमस्कार. जय महाराष्ट्र. पांढरा गणवेश, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि मनात फक्त एकच भावना, ती म्हणजे रुग्णसेवा. 12 मे 1820 रोजी आधुनिक नर्सिंगचे जनक मिस फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म झाला आणि हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. या जागतिक परिचारिका दिनाच्या सर्व नर्सिंग बांधवांना नर्सिंग ऑफिसर फाउंडेशन महाराष्ट्र राज्याकडून हार्दिक शुभेच्छा. 1854 क्रिमियन वॉर या युद्धात दिवसरात्र सैनिकांची सेवा करीत रात्रीच्या वेळेस त्या लॅम्प घेऊन सैनिकांची सेवा करत होत्या. त्यामुळे त्यांना द लेडी विथ द लॅम्प या नावाने संबोधले जाते. आजच्या आधुनिक काळात नर्स ही फक्त एक इंजेक्शन देणारी व्यक्ती नसून ती रुग्णांची सेवा करणारी, त्यांना मानसिक आधार देणारी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत खंबीररित्या उभी राहणारी एक योद्धा आहे. आजची आरोग्य व्यवस्था ही आधुनिक झालेली आहे. ICU, इमर्जन्सी युनिट, ऑपरेशन थिएटर, कम्युनिटी हेल्थ, मेंटल हेल्थ अशा प्रत्येक ठिकाणी नर्सेस या रुग्णांची सेवा करण्यासाठी खंबीररित्या उभ्या आहेत. कोरोना काळामध्ये संपूर्ण जगाने नर्सेसचे योगदान हे जवळून अनुभवले आहेत. कोरोना काळात अक्षरशः संपूर्ण जग हे थांबलं होतं, पण नर्सेस या त्यांचे कर्तव्य सतत बजावत होत्या. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष करीत लाखो लोकांना जीवनदान दिले. म्हणूनच नर्सिंग हा एक फक्त व्यवसाय नसून नर्सिंग ही सेवा, मानवता आणि त्याग याचं एक जिवंत उदाहरण आहे. 2026ची नर्सेस दिनाची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर नर्सेस सेव्ह लाईफ. आमच्या नर्सेस हे आमचं भविष्य आहे आणि सक्षम नर्सेस या रुग्णांचे जीव वाचवतात. त्यामुळे नर्सिंग क्षेत्रात ज्या नर्सिंग ऑफिसर्स यांना आपले योगदान द्यायचे आहे त्यांनी नर्सिंग ऑफिसर फाउंडेशन सोबत येऊन आपण आपले योगदान देऊ शकता. म्हणूनच रुग्णसेवा हीच खरी मानवता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.